जिभेची चव वाढवणारी तशीच ताटाची शोभा वाढवणारी अशी ही मस्त चटपटीत लसणीची चटणी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा अगदी वरण भाताबरोबर जरी तुम्ही ही चटणी घेतली तर तुम्हाला 2 घास नक्कीच जास्त जातील यात शंका नाही। तर अशी ही महिनाभर टिकणारी सोप्या पद्धतीने तयार केलेली चटपटीत अशी चटणी कशी बनवायची चला मग बघूयात। नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम मी इथे एक तवा तापत ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला की यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर शेंगदाण्यांवर हलकेसे डाग येईपर्यंत आपण ते खमंग असे भाजून घ्यायचे। तर इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत खमंग खरपूस असे। आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालूयात। तर इथे मी साधारण 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच घातल्यात, म्हणजे साल न काढता घातलेल्या आहेत। सालं ही आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असतात म्हणून मी सालं काढलेली नाही आहेत। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही काढू शकता। तर लसूण ही शेंगदाण्यांसोबत आपल्याला तिच्यावर हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायची। लसूण चांगली भाजल्यामुळे चटणी खमंग लागते, तसंच ती टिकायला सुद्धा मदत होते। तर साधारण 2 ते 3 मिनटं लसूण चांगली भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूयात 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप। तर सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप मी करून घेतलेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता। तर हे खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला सोनेरीसर रंग येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे। खोबऱ्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। म्हणजेच खोबरं मी इथे 1 वाटी घेतलं आहे, तुम्ही ते अर्धी वाटी किंवा त्याहून जास्त घेतलात तरी देखील काही हरकत नाही। तर इथे आपलं खोबरंसुद्धा छान सोनेरीसर रंगावर खमंग असं भाजून झालं आहे। यामध्ये आता घालूयात 2 मोठे चमचे पांढरे तीळ। तीळ घातल्यामुळे चटणीला मस्त असा खमंगपणा येतो। तिळासोबतच अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं जास्त घालायचं नाही तर त्याचा उग्र वास या चटणीला येऊ शकतो। फक्त स्वादासाठी आपण इथे जिरं वापरत आहोत। आता तीळ आणि जिरं भाजायला काही फारसा वेळ लागत नाही, कारण तवा गरम असतो, त्यामुळे ती लगेचच फटफटू लागतात, उडू लागतात। चटणीसाठी घेतलेली ही सगळी जिन्नसं अगदी छान खमंग अशी भाजून घेतल्यामुळे ही चटणी अगदी बरेच दिवस टिकली जाते। त्यामुळे हे सगळी जिन्नसं अगदी छान खमंग खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे। तर इथे आपलं शेंगदाणे, तीळ, जिरं, खोबरं सगळं अगदी व्यवस्थित खमंग खरपूस असं भाजून झालेलं आहे। सगळीकडे मस्त असा सुवास सुटला आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात। गॅस बंद केल्यानंतर ही सगळी जिन्नसं गरम असतानाच यामध्ये आपण लगेचच पाव चमचा हळद घालून घेऊयात। त्याचसोबत घालूयात 2 चमचे तिखट। तर रोजच्या वापरातील हे तिखट मी इथे वापरलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये 1 चमचा रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा साधं लाल तिखट असं 2 चमचे तिखट घालू शकता। तर तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा हिंग। आणि आता हे हळद, तिखट आणि हिंग या खोबरं शेंगदाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर चटणीसाठी भाजून घेतलेली सगळी जिन्नसं एका ताटामध्ये काढून अशा प्रकारे आपल्याला थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची। तर आता थंड झाल्यावर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि ही चटणी आपल्याला अगदी भरडसर अशी वाटून घ्यायची आहे। अगदी बारीक करायची नाही, लगदा करायचा नाही त्याचा। तर भरडसर अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। वाटण्यापूर्वी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे। आता चटणी वाटून घेऊ। तरी बघा
मिक्सरमध्ये पल्स मोडवर चालू बंद असं करत ही चटणी मी वाटून घेतली आहे. त्यामुळे अगदी सुटसुटीत अशी ही चटणी आपली बनून तयार झाली आहे. पल्स मोडवर चालू बंद करतच ही आपण चटणी वाटून घ्यायची आहे, म्हणजे तिचा अगदी लगदा होत नाही. मिक्सरमध्ये जर का तुम्ही अगदी जास्त बारीक करायला गेलात तर यामध्ये शेंगदाणे, खोबरं, तीळ यामध्ये तेल असल्यामुळे तेल सुटतं आणि त्यामुळे चटणीचा अगदी लगदा तयार होतो. त्यामुळे चालू बंद करतच भरडसर अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. वाटताना पाणी किंवा तेल काही घालायचं नाही. तर या पद्धतीने बनवलेली ही चटणी महिनाभर अगदी व्यवस्थित टिकते. ही चटणी वरण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपाती किंवा कुठल्याही प्रकारचा पराठा, थालीपीठ यासोबत अतिशय मस्त खमंग अशी लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीची चटणी जरूर ट्राय करा. तर आजची ही खमंग अशी लसणाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.